देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात लाभार्थ्यांनी गोंधळ घातला असल्याचं बघायला मिळालंय। फडणवीसांचं भाषण सुरू असताना आरोग्य किट यासाठी झुंबड उडाली। भाषण सोडून शेकडो लाभार्थी किट घेण्यासाठी पळाले। कामगार कल्याण किटसाठी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। फडणवीसांच्या आवाहनानंतर देखील लाभार्थी मात्र थांबेना असंच चित्र या ठिकाणी बघायला मिळालं। आरोग्य किट वाटप आधीच पळवण्यात आलेले आहेत। त्या दरम्यानची दृश्य देखील आपण पाहतो। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू होतं, मात्र दुसरीकडे लाभार्थ्यांची पळापळ बघायला मिळाली। साम टीव्हीच्या आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। भाषण सुरू असताना कार्यकर्ते मात्र किटसाठी धावले असल्याचं बघायला मिळालंय। देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या सर्व कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, या नागरिकांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील फडणवीसांच्या आवाहनानंतर देखील लाभार्थी ऐकेनात असंच चित्र या ठिकाणी बघायला मिळालं। कार्यकर्त्यांनी या ठिकाणच्या सर्व पेट्या पळवलेल्या आहेत, तर वारंवार देवेंद्र फडणवीस हे स्वतः आवाहन करत राहिले, मात्र लाभार्थी पेट्या पळवून घेत जात असल्याची दृश्य साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली। भाषण सोडून शेकडो लाभार्थी किट घेण्यासाठी पळाले असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय। तर फडणवीसांचं भाषण सुरू असतानाच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। कामगार कल्याण किटसाठी कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ या ठिकाणी घातलेला आहे। आरोग्य किट यांचं वाटप होणार होतं, मात्र आरोग्य किटांचं वाटप होण्यापूर्वीच या सर्वांनी हे किट पळवलेले आहेत आणि हे किट घेण्यासाठी एकच झुंबड उडाली असल्याचं देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। एकीकडे देवेंद्र फडणवीस हे आवाहन करत राहिले, हे किट वाटप केले जाणार आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलं सुद्धा, मात्र तरी सुद्धा लाभार्थ्यांनी हे किट घेण्यासाठी एकच गर्दी केली असल्याचं बघायला मिळालं।